अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचंच एक रूप आहे. मुलगी जेव्हा लग्न झाल्यानंतर माहेराहून सासरी येत असते तेव्हा मुलीला तिच्या माहेरकडून आईवडिलांकडून अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाळकृष्ण सोबत दिले जातात. ते लग्नामध्येच आपल्याला आपल्या माहेरून येत असतात. पण बऱ्याच जणांना ही प्रथा माहीत नसते, त्यामुळे बऱ्याच महिलांना माहेरातून येताना ही मिळालेली नसते. मग अशा वेळी तुम्ही स्वतः बाळकृष्णाची मूर्ती किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती खरेदी करू शकता. अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही तुम्ही पितळेची, पंचधातूची किंवा चांदीची खरेदी करू शकता. पण ती मूर्ती जी आहे ती भरीव असावी. आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती खरेदी करण्यासाठी जर तुम्हाला स्पेसिफिक वार हवा असेल तर मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा कधी जेव्हा गुरुपुष्यामृत योग येतो तर त्या योगावर तुम्ही ही जी मूर्ती आहे ती खरेदी करू शकता. पण या योगांवरती खरेदी करणं शक्य झालं नाही तर इतर कधीही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी तुम्ही ही मूर्ती खरेदी करू शकता. पण घरी आणल्यानंतर या वारी म्हणजे मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची तुम्ही प्राणप्रतिष्ठा आपल्या देवघरामध्ये करू शकता. अन्नपूर्णा देवीचा मंत्र जो आहे तो अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. हा मंत्र दररोज कमीत कमी 11 वेळा तुम्ही म्हणू शकता आणि शक्य झालं तर एक माळ म्हटला तर अतिशय उत्तम. दररोज अन्नपूर्णा देवीची जी आहे, सगळ्या देवी देवतांना आपण जसं स्नान घालतो तसं या मूर्तीला सुद्धा स्नान घालायचं आहे. आणि ही मूर्ती जी असते ती तांदुळामध्ये ठेवायची असते. आता तुम्ही इथे फोटोमध्ये बघताय बघा, बरेच जण या पद्धतीने ही मूर्ती ठेवतात, पण मूर्ती अशी कधीच नाही ठेवायची. ह्या वाटीमध्ये जे तांदूळ असतात ना, त्या तांदुळामध्ये बुडवून हे अन्नपूर्णा देवीच्या हातामध्ये ही जी पळी आहे ही पळी त्या तांदळामध्ये बुडेल या पद्धतीने त्या वाटीत आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. त्याच्यामुळे तांदूळ थोडेसे कमी भरायचे, म्हणजे जशी जशी आपण मूर्ती खाली घालू तसं तसं तांदूळ वरी येतात आणि या पळीच्या वरी आले की तुम्हाला वाटलं कमी पडले तर वरून सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण ही पळी जी आहे ती कधीच रिकामी ठेवायची नाही, कारण अन्नपूर्णा माता ही धनधान्याची देवी म्हणून ओळखली जाते आणि अन्नपूर्णा मातेच्या कृतज्ञतेचे एक प्रतीक म्हणून धान्य जे आहे ते आपण माता अन्नपूर्णेच्या मूर्तीखाली ठेवत असतो. आणि देवघरामध्ये माता अन्नपूर्णेची मूर्ती जी आहे ती बाळकृष्ण आणि महादेव म्हणजे शिवलिंग यांच्या मध्यभागी ठेवायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीच्या उजव्या हाताला तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला शिवलिंग. आणि दिशा सांगायची झाली तर उत्तर पूर्व दिशेला म्हणजे ईशान्य दिशेला माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवावी. आणि तांदूळ जे आहेत ते मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला बदलावे. बदललेले जे तांदूळ आहेत ते आपल्या साठवणीतील धान्यामध्ये तांदळामध्ये टाकायचे आहेत आणि थोड्या तांदळाची खीर खायची आहे करून.